नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण आवळा कँडी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण आवळा घेणार आहोत 1 किलो. हा आवळा मी 24 तास डीप फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे. स्वच्छ धुवून सील पॅक करून तो 24 तास मी डीप फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे. आता मी तो डीप फ्रीजरमधून 24 तास झाल्यानंतर आता मी तो काढलेला आहे. पहिल्यांदा आपण ह्याची साल काढून घेऊया. सुरीच्या साहाय्याने साल काढून घ्यायची. खूप स्मूथली साल निघते ह्याची. तर अशा प्रकारे ही साल काढून घ्यायची. थोडासा दात असलेली सुरी जर घेतली तर पटकन हे होतं. धारवाली शक्यतो सुरी घेऊ नका. चम्मचनी सुद्धा निघते. धारवाली सूर पटकन लागेल ह्याची भीती असते. ही बिना धारेची सुरी आहे, म्हणजे हिला धार नाही आहे अशी सुरी आहे, त्यामुळं हाताला लागण्याची भीती नाही आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण आवळ्याची साल काढून घ्यायची सर्व बाजूनी. तर सर्व आवळ्यांची आपण साल काढून घेऊया. खूप स्मूथ आणि छान पटपट निघते, म्हणजे असं हे नाही. ही साल आपण टाकून नाही द्यायची. ही साल अशीच ठेवायची. तुम्ही सुकवा आणि गरम पाण्यामध्ये उकळवा आणि त्याने केस धुवा किंवा तेल बनवतो आपण हेअर ऑइलची रेसिपी पाठवलेली आहे आपल्या चॅनेलवरती. त्यासाठी सुद्धा हा आवळ्याचा किस ठेवून तुम्ही तेलामध्ये उकळला तरीही ते चालतो. बऱ्याच गोष्टींसाठी ही साल उपयोगी आहे, त्यामुळे ही ठेवू शकता तुम्ही. तर चला आता हे सर्व साली आपण काढून घेऊया आणि धुवून एका चाळणीमध्ये काढून घेऊया सर्व आवळे. तर हे आता बघू शकता तुम्ही स्वच्छ धुवून आवळे एका चाळणीत काढलेले आहेत. तर आता आपण हे शिजवून घेऊया. शिजवण्याचा कालावधी 20 ते 25 मिनटं आहे. तर आता कढईमध्ये पाणी खाली घेऊया आणि त्याच्यावरती ही चाळण ठेवायची आहे. तर ही आता कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ते आवळ्यांना लागलं नाही पाहिजे पाणी, म्हणजे उकळल्यानंतर ते पाणी कढईमधलं आवळ्यामध्ये आलं नाही पाहिजे, एवढं अंतर पाहिजे. तेवढंच पाणी तुम्ही कढईमध्ये ठेवू शकता. तर हे 20 ते 25 मिनटं आपण ते शिजवून घेऊया. बघू शकता आता ही 20 ते 25 मिनटं झालेली आहे. छान आपले आवळे शिजलेले आहेत. आता आपण हे थंड करूया. हे थंड करून घेऊया. सर्व आवळे आपण थंड करून मग आपण ते फोडून घेऊया. हे असे छान उकलतात. व्यवस्थित थंड झाले ना, हे फ्रीजरमध्ये ठेवण्याचे बेनिफिट्स आहेत. किती छान पाकळ्या खुलत आहेत. अशा मस्त पाकळ्या खुलतात आणि ह्या अशाच हे होतात, राहतात. बघू शकता तुम्ही किती छान पाकळी सुट्टी होते. प्रत्येक पाकळी अजिबात त्याला हे करता येत नाही. ही प्रोसेस खूप सोपी आहे रेसिपी, फक्त रेसिपी लेंदी आहे, परंतु टेस्टला खूप छान लागते. तर अशा छान छान रेसिपीसाठी चवीचा घास या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे नवीन रेसिपी आलेली याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. तर आवळा हा औषधी आहे, तुम्हाला माहितीच आहे. विटॅमिन सी ने भरपूर हा आवळा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे तो आपण सेवन केलेला चांगलाच आहे आपल्या शरीरासाठी. मग ज्यूस, कँडी, कच्चाही तुम्ही खाऊ शकता. छान मोकळ्या फोडी तयार झालेल्या आहेत. तर आपण ह्याला साखरेचं कोटिंग करून घेऊया. त्यासाठी
1 कप साखर घेतलेली आहे, ती आपण ह्या फोडींमध्ये मिक्स करून घेऊया. आता आपण हे स्टीलच्या ना भांड्यात घ्यायचं आहे ना ॲल्युमिनियम किंवा कोणत्याच दुसऱ्या ह्याच्या भांड्यामध्ये घ्यायचं नाही. प्लास्टिक किंवा काचेचं भांडं यूज करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी पसरट भांडं घेतलेलं आहे, शक्यतो पसरटच भांडं घ्यायचं. आणि आता ह्यामध्ये मी 1 कप साखर, 1 किलोला 1 कप साखर मी घेतलेली आहे आणि हे पूर्ण असं मी लावून घेते पूर्ण. हे मी सांगितलेल्या रेशोप्रमाणे जर तुम्ही साहित्य घेतलं तर 1 नंबर कँडी होणार आहे तुमची. खूप छान कँडी बनते. कारण आपण आता हे असंच जवळजवळ 24 तास असंच ठेवणार आहोत. 1 रात्र 1 दिवस आपण पूर्ण हे 24 तास असंच झाकून ठेवणार आहोत. तर आता 24 तास झालेले आहेत. तुम्ही बघू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे. आवळा त्यामध्ये पूर्ण मुरलेला आहे. साखर पूर्ण त्या आवळ्याला शोषून घेतलेली आहे साखर आवळ्यांनी. तर आता आपण हे सावलीमध्ये सुकवून घेऊया. हवेच्या जागेवरती आपण हे आता पूर्ण आवळे टाकून म्हणजे असे पसरवून घेऊया. त्याआधी छान मिक्स करून घेऊया. जर थोडासा साखरेचा पाक राहिला असेल खाली तर तो छान मिक्स व्हावा. मी जे अंदाज दिलेला आहे 1 किलोला 1 कप तो परफेक्ट आहे ना. तुमची मग साखर वाया जाते आणि जर जास्त घेतली ना तर हे पाक खूप होतो खाली. मग कधी कधी आवळ्याचा जो रस आहे ना तोही त्या पाकाबरोबर निघून जातो. मग आपण ते टाकूनच देणार ना, मग त्यावेळेला मग ते टेस्टमध्ये पण फरक पडतो. म्हणून 1 किलो आवळ्याला 1 कपच आपण साखर घ्यायची आहे. तर आता मी हे छान सुकवून घेते. पसरवून टाकूया आपण आता हे. ह्यासाठी मी प्लास्टिकचा चम्मच घेतलेला आहे. चिकट आहे जरासं. ज्या अशा 2 फोडी एकसाथ चिकटल्यात त्या तुम्ही सुट्ट्या करून घेऊ शकता, कारण सुकत नाहीत ते लवकर. मग त्यासाठी हे मी कॉटनच्या स्वच्छ, ज्याचा कलर जात नाही, ज्या कॉटनच्या कपड्याचा कलर जाणार नाही आहे अशा कपड्यांवरतीच हे सुकत घालायचं. तर हा सुकून झालेला आहे आज पूर्ण दिवस. हा दुसरा दिवस आहे. मी खाली स्टीलच्या ताटामध्ये प्लास्टिकचा पेपर टाकून दुसऱ्या दिवशीही सुकत घातलेला आहे. तर आता उद्या बघूया कसे होत आहेत कँडी. तर आजचा 3रा दिवस आहे. बघू शकता आवळे छान सुकलेले आहेत. त्याच्या आवाजावरतीच तुम्हाला समजत असेल. तर आज शेवटचा दिवस आहे. तर छान सुकलेली कँडी आहे. आपण ही प्लास्टिकच्या जारमध्ये घेऊया. 2 चम्मच साखर बारीक वाटून घेतलेली आहे, ती आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. पूर्ण साखर मिक्स करून हे पॅकबंद डब्बा तुम्ही वर्षभर खाऊ शकता. बघू शकता आपली कँडी तयार झालेली आहे. 4 दिवस सुकवण्यासाठी, 1 दिवस डीप फ्रीजरसाठी, अशी आपली 5 दिवसाची रेसिपी ही तयार झालेली आहे.
सुकवण्याचा अवधी हा कमी जास्त होऊ शकतो जर छान हवा असेल. ऊन आता हे थंडीचे दिवस असतात, कधी कमी ऊन असतं, कधी जास्त ऊन असतं, हवामानाचं आर्द्रता कमी जास्त असते, त्यामुळे सुकवण्याचा अवधीही कमी जास्त होतो. तर अशी आपली औषधी अशी छान आवळा कँडी तयार झालेली आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. धन्यवाद.